आज आपण प्रवास करणार आहोत एका अशा पवित्र स्थळाचा, जिथे केवळ दर्शनच नाही तर अनुभव मिळतो भगवान शिवांच्या कृपेचा, जिथे भक्त आपल्या वेदना घेऊन येतात आणि समाधान, शांती आणि आरोग्य घेऊन जातात. हे स्थान आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान. आणि विशेष म्हणजे हे एकमेव असं स्थान मानलं जातं जिथं शिव आणि शक्ती एकत्र आहेत. एका पौराणिक कथेनुसार माता सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडलेले होते आणि त्यापैकी तिचं हृदय इथं सापडतं असं मानलं जातं. म्हणूनच हे स्थान शक्तिपीठ म्हणूनही ओळखलं जातं. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या 12 ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये. आज आपण वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्ही माझे मागील 12 ज्योतिर्लिंगांचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. ही कथा आहे एका महान भक्ताची. लंकेचा पराक्रमी राजा रावण. रावण फक्त राक्षस नव्हता, तर तो एक महान शिवभक्त होता. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने घोर तपश्चर्या केली. वर्षानुवर्षे तप केल्यानंतर जेव्हा शिव प्रसन्न झाले नाहीत, तेव्हा त्याने स्वतःची मस्तके अर्पण करण्याचा निर्णय घेतला. 1, 2, 3 असं करत त्याने 9 मस्तके अर्पण केली. आणि जेव्हा तो 10वे मस्तक अर्पण करणार होता, तेव्हा भगवान शिव प्रगट झाले. शिवांनी त्याची सर्व मस्तके पुन्हा जोडली आणि त्याच्या जखमा भरून काढल्या, जणू एखाद्या वैद्याने रुग्णाला बरे करावं. म्हणूनच या रूपाला वैद्यनाथ असं नाव पडलं. रावणाला हे शिवलिंग लंकेत घेऊन जायचं होतं, पण एक अट होती. हे लिंग वाटेत कुठेही ठेवू नकोस. देवांनी युक्ती केली आणि गणेश गवळ्याच्या रूपात आले. रावण थोडा वेळ गेला आणि त्या गवळ्याने शिवलिंग जमिनीवर ठेवले आणि ते तिथे स्थिरावले. तेच आजचे वैद्यनाथ धाम आहे. असं मानलं जातं की आजही त्या ज्योतिर्लिंगावर एक खळगा दिसतो. तो म्हणजे रावणाच्या अंगठ्याचा ठसा. जेव्हा त्याला शिवलिंग उचलता आले नाही, तेव्हा त्याने रागाच्या भरात त्याच्यावर प्रहार केला होता. पण एक प्रश्न आजही अनेकांना वाटतो, खरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नक्की कुठं आहे? काही जणांच्या मते वैद्यनाथ धाम, जे झारखंडमधील देवघर इथं आहे, ज्याला रावणेश्वर किंवा चिताभूमी असंही म्हटलं जातं. इथं दरवर्षी लाखो भाविक कावड यात्रेसाठी येतात. आणि काही जणांच्या मते परळी वैद्यनाथ मंदिर, जे महाराष्ट्रातील परळी इथं आहे, ज्याला दक्षिण भारतात अधिक मान्यता आहे. शास्त्राधार बघितला तर शिवपुराणामध्ये वैद्यनाथम चिताभूमौ असा उल्लेख आहे. तर आदि शंकराचार्यांच्या स्तोत्रात परलयाम वैद्यनाथम च असं म्हटलेलं आहे. म्हणूनच अनेक संत आणि अभ्यासक असे मानतात की दोन्ही ठिकाणे तितकीच पवित्र आहेत. श्रद्धा महत्त्वाची, स्थान नव्हे. वैद्यनाथ मंदिरातील परंपरा भक्तांना एक वेगळाच अनुभव देते. 1. पंचशूल. साधारणपणे शिव मंदिरावर त्रिशूल असतो, पण इथे आहे पंचशूल. हे 5 तत्वांचे प्रतीक आहे: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. असं मानलं जातं की या पंचशूलामुळे मंदिरावर कधीच वीज पडत नाही. 2. गठबंधन परंपरा. शिव आणि पार्वतीच्या मंदिरांना लाल धाग्याने जोडलेलं आहे. हे वैवाहिक जीवनासाठी शुभ मानलं जातं. 3. कावड यात्रा. श्रावण महिन्यात भक्त 108 किलोमीटर चालत गंगेचे पाणी आणतात आणि भगवान शिवाला अर्पण करतात. स्पर्शदर्शन. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, जे झारखंडमध्ये आहे, त्याला भाविक स्वतः शिवलिंगाला स्पर्श करू शकतात, स्वतः जलाभिषेक अर्पण करू शकतात. हा अनुभव भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटवतो. महाराष्ट्रातील भाविकांसाठी परळी वैद्यनाथ मंदिर हे एक अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे.
त्याविषयी विशेष सांगायचं झालं तर इथं हरिहर एकत्व मानलं जातं, म्हणजेच विष्णू आणि शिव हे दोघंही इथं आढळतात. हे मंदिर दक्षिणमुखी आहे. इथं साक्षी विनायकाचं दर्शन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. इथं दर्शनानं आरोग्य लाभतं असं देखील म्हटलं जातं. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे केवळ एक मंदिर नाही, तर ते आहे आशेचा किरण, श्रद्धेचा आधार आणि दुःखावर औषध देणारे स्थान, जिथे भगवान शिव स्वतः वैद्य बनून भक्तांच्या जीवनात आरोग्य आणि शांती आणतात. तुमच्या मते खरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या एका ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव.